वादळाची त्याच नात कसा लढला ओरणात स्वराज्याचा शिल्पकार असा शिवनेरीचा वाघ आई जिजाऊंचा वाघ असा शिवनेरीचा वाघ आई जिजाऊंचा वाघ झडपणाऱ्या वाघाची ती छाप रौतेचा ठरला खरा बाप आठवा मर्दवीरांचा प्रताप भगवान झंझावाते रुबाब त्याचा मस्त चतुराई जबरदस्त मोगलांचा केला असत होते शत्रूचा त्यागे असा शिवनेरीचा वागे आई जिजाऊंचा वागे वेळ लावून तो फार थाप मारी ढोलावे रे आणि सुंदरानु मांडल गा देवा चरण वंदून राम विजय ग्रंथाला 31व्या अध्याला पानाला गाई मरी राक्षसांचा नाश वैगा शब्दाला झालं त्याच हेडिंग पहिल्या त्याच्या वळीला गा पुत्र इंद्रजित वय बंदूक करणे प्रसादी वीरव महाराज दारून दुःख रावणाच वय आले तो शोक वय बसला या असता वि तुझे वरदान म्हणाला हे लंकाधीश वय चोक करण्यात अर्थ वैगा नाही वय शत्रू समोर उभा वय आहे त्याच्या नाशाचा काहीतरी अमोघ या उपाय केला पाहिजे लंकेत परबळ वेळ कोणी दिसत किंवा पात्रात ऐरावण महिरावण हे दोघे आदभूत पराक्रमे पराक्रमी राक्षस राहतात त्यांना वय आपण मदतीस वय बोलवावे की आपल्या मंत्राच्या बळावर रामवय लक्ष्मणा धरून कालिका देवीचा बळी वय बळी बघा देतील हे बोलणे ऐकून रावणाचा आनंद झाला आई म्हैस आणि तत्काळ पत्रे लिहून ती दूता रामविजय ग्रंथाला 31व्या अध्यायाला 222 पानाला 10व्या हाताला सुरुवात आहे आई मही राक्षसांचा नाश हेडिंग करून असायला पुत्र इंद्रजित बंधू कुंभकर्ण प्रस्तादी वीर व अनेक राक्षसांच्या सहाराचे दारुण दुःख रावणा झाले तो शोक करीत बसला असता विदुजी प्रधान म्हणाला हे लंकाधीश आता असा शोक करण्यात अर्थ नाही शत्रू समोर उभा आहे त्याच्या नाशाचा काहीतरी अमोघ उपाय केला पाहिजे लंकेत परबळ कोणी दिसत नाही पातळात आई रावण महिरावण हे दोघे अद्भुत पराक्रमी राक्षस राहतात त्या
त्यांना आपण मदतीस बोलावे. ते आपल्या कापट्य मंत्राच्या बळावर राम लक्ष्मणास धरून कालिका देवीस बळी देतील. हे बोलणे ऐकून रावणास आनंद झाला. आई म्हैस तत्काळ पत्रे लिहून ती दुता पान सपलं. बरोबर या दिली किव आई बघा मईकडे पातळात या पाठीवली पत्र हाती पडतात राक्षस रावणाच्या भेटीत आले कि वय रावणाने त्यांना लिंगन दिले आणि आजवरच्या युद्धाची माहिती देऊन शोक करू लागेला वय तेव्हा दोघेही म्हणाले वय झाल्या गोष्टीचा खेळ करू बघा करू बघा नका रात्री राम लक्ष्मणाच धरून पातळात नेतो आणि तेथे काली मातेत बळी देतो मग तुम्ही वानर सेनेचा सहारे करावं. बरोबर दिली व इकडे पाताळात पाठवली. पत्र हाती पडता ते दोघे बलाटे राक्षस रावणाच्या भेटीस आले. रावणाने त्यांना आलिंगन दिले आणि आजवरच्या युद्धाची त्यांना माहिती देऊन तो शोक करू लागला. तेव्हा ते दोघेही म्हणाले झाल्या गोष्टीचा खेद करू नका. आम्ही आजच्या रात्री राम लक्ष्मणास धरून पाताळात नेतो आणि तेथे काली मातेस बळी देतो. मग तुम्ही वानर सैनेचा संहार करा. पॅरेग्राफ सप्लाय. त्यावेळी बिभीषणाचे हेर त्या ठिकाणी हजर होते त्याने ही बातमी बिभीषण जांबुवंत नळ तुर्व मारून बघाया सांगितली तेव्हा त्यांनी रामाभोवती वानरांच्या उच्चांचा प्रचंड कोटा निर्माणे केला त्यावर निरनिराळ्या ठिकाणी बसले व राम ऊन गाऊया लागले. काही वेळाने रात्र झाली रात्र बघाया झाली काळा कुठा अंधार सर्वतर पसरला होता त्या वेळी आई माई गुप्त रूपाने तेथे आली आणि आपल्या चुळाने तो पोट फोडू बघाया लागली पण कोटन फुटतात त्यांचे शूळच मोडून पडले. मग त्या दोन राक्षसांनी उड्डाण केले राम लक्ष्मण मृगजीनावर झोपले होते ते नेमके उतरले त्यांच्यावर मोहिनी घालून
घालून त्यानं शेत उचलून मस्तकावर घेतले आणि त्या ठिकाणी 7,000 लांबव विवर या खोदून 7 बघा गच्चेत ते दोघांना त्या विवराच्या पलीकडे घेऊन गेले नंतर 13,000 मैल नदी समुद्र होता तो ओलांडून ते आपल्या मैकावती त्यावेळी विभीषणाचे हेर त्या ठिकाणी हजर होते. त्यांनी ही बातमी विभीषण नळ सुग्रीव मारुती यांना सांगितली. तेव्हा त्यांनी रामाभोवती वानरांच्या पुच्यांचा प्रचंड कोट निर्माण केला. त्यावर निरनिराळ्या ठिकाणी बसले व रामगुण गाऊ लागले. काही वेळाने रात्र झाली. काळाकुट्टा अंधार सर्वत्र पसरला होता. त्यावेळी अहिमयी गुप्त रूपाने तेथे आले आणि आपल्या सुळाने तो कोट फोडू लागले. पण कोट न फुटता त्यांचे सुळच मोडून पडले. मग त्या 2 राक्षसांनी उंच उड्डाण केले व ज्या ठिकाणी राम लक्ष्मण मुरगा जनावर झोपले होते तेथे नेमके उतरले. त्यांच्यावर मोहिनी घालून त्यांना शेष उचलून मस्तकावर घेतले आणि त्या ठिकाणी 7,000 लांब विहीर खोदून 7 गट्टे ते दोघांना त्या विहिराच्या पलीकडे घेऊन गेले. नंतर 13,000 मैल दधी समुद्र होता तो ओलांडून ते आपल्या मैकावती शब्दाला पान संपलं. पुढल्या पानाला नगरीत आले त्यांनी या पल्या वाड्यात राम लक्ष्मणाचे नाग या पाच्यात बांधून ठेवून दिले त्या नगराच्या मध्यभागी भद्रकालीचे विशाल मंदिर होते आई मैन नदी समुद्राच्या कोटी राक्षस ठेवले होते त्याचे नायक मकर ध्वजाकडे सोपिवले प्यारे या ढप गेला संपूर्ण नगरात आले त्याने आपल्या वाड्यात राम लक्ष्मणास नाग पाशात बांधून ठेवून दिले. त्या नगराच्या मध्यभागी भद्रकालीचे विशाल मंदिर होते. अहिमयीने दधी समुद्राच्या तीरावर रक्षणासाठी 20 कोटी राक्षस ठेवले. त्याचे नायक ते तो मकर ध्वजाकडे सुपले. प्यारे इकडे राम लक्ष्मण झोपले होते. त्या ठिकाणी राम लक्ष्मण पडले व राक्षसांची मोठा मोठी पाऊले त्यांच्या दृष्टी पडली ते पाहतात सर्व वानर घाबरून गेले सुग्रीवादी. वानरांनी आक्रोश मानलावे तेव्हा विभीषण म्हणाला इकडे राम लक्ष्मण झोपले होते. त्या ठिकाणी राम लक्ष्मण दृष्टीस न पडता एक विवर दृष्टीस पडले व राक्षसांची मोठमोठे पावले त्यांच्या दृष्टीस पडले. ते पाहता सर्व वानर घाबरून गेले. सुग्रीवादी वानराने आक्रोश मांडला. तेव्हा विभीषण म्हणाला असा आक्रोश कराल तर रावण लगेच युद्धात येईल. तेव्हा राम लक्ष्मण येते नाहीत. बिलकुल बाहेर पुढू देऊ नका पुढे काय कराव्याचा विचार करा किंवा तेव्हा
त्यांनी रामाचा शोध करण्यासाठी कुंभरानू मांडलं मैदानाच्या जाग्याला राम राम सर्वला भले माझ्या डिंबाऱ्या आणि माझ थाप डोलाला ऐकू जाऊ दे सर्वाला